नमस्कार मंडळी, मी भक्ती स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सुगंध मातीचा। आणि मागच्या भागात आपण बघितलं की कशा प्रकारे आपण राब तयार करून घेतला आणि आता उशिरा का होईना पण पावसाला सुरुवात झालेली आहे आणि राबानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पेरणी। तर पेरणी कशी करायची ती आता आपण बघणार आहोत। साधारणपणे शेताची नांगरणी ट्रॅक्टर, नांगर किंवा कुदळीने केली जाते। आम्ही मात्र ही संपूर्ण प्रक्रिया कुदळीने म्हणजेच पारंपरिक पद्धतीने केली आहे। कुदळीच्या सहाय्याने जमिनीचा वरचा थर सैल केला जातो, तण काढले जातात आणि माती भुसभुशीत केली जाते। त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते आणि पेरणीसाठी योग्य परिस्थिती तयार होते। चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी योग्य आणि दर्जेदार बियाणे निवडणे खूप महत्त्वाचे आहे। म्हणून आम्ही शेतासाठी चांगल्या दर्जाचे भाताचे बियाणे घेतले आहे। जमीन पूर्णपणे कुदळून घेऊन त्यानंतर त्यात भाताचे बियाणे पेरून घेतले। मंडळी, आपल्या सुगंध मातीच्या या चॅनलच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंच असेल की मी मुलांना भाताचा प्रवास ताटापर्यंत कसा असतो हे दाखविण्याचे सांगितले होते। तेच दाखविण्यासाठी मी माझ्या मुलाला आज शेतात घेऊन आले आहे आणि त्याच्या हाताने पेरणी करून घेत आहे। तुम्हीही बघा कशी केली आहे ती पेरणी आणि तुमच्या मुलांनाही दाखवा। यामुळे पुढच्या पिढीलाही भात लागवडीचे ज्ञान होईल। आणि याप्रमाणे आपली भाताची पेरणी पूर्ण झाली आहे। पण पेरणी झाल्यानंतर काहीच दिवसात पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आणि जेव्हा पाऊस खूप होतो तेव्हा एकतर पीक वाहून जातं किंवा ते कुजून जातं जास्त पावसामुळे। परंतु आपल्या शेतामध्ये ह्या पिकाने जोम धरलेला आहे आणि छोटी छोटी इवलीशी रोपं तयार झालेली आहेत। ह्यावर आपण थोडीशी खतांची फवारणी पण करून घेतलेली आहे। आपण पाहू शकता की भाताची रोपं छान हिरवीगार वाढत आहेत, पण त्या रोपांमध्ये छोटी छोटी भाताची काही रोपं आहेत ती थोडी पिवळी पडली आहेत, कारण की खूप एक आठवडा झालेला पाऊस, भरपूर पाऊस आणि त्यानंतर केलेली खतांची फवारणी आणि नंतर पडलेलं भरपूर ऊन, यामुळे हवामानाचा समतोल नीट राखला गेला नाही आणि त्यामुळे हे थोडंसं पिवळं रोप आलेलं आहे मध्ये। पण ती एक सामान्य गोष्ट आहे, पुढे ते पिवळं रोप निघून जाईल आणि ही जी हिरवीगार रोपं आलेली आहेत ती पुन्हा जोम्याने वाढ घेतील आणि मोठी होतील आणि रोपणीसाठी तयार होतील। या कोवळ्या रोपांकडून आपण काय शिकायचं, तर कितीही संकट आली तरी हसत छान खंबीरपणे उभं राहायचं। ही रोपं आपल्याला अशी शिकवण देऊन जातात। ही रोपं तयार होण्यासाठी अजून 10 ते 15 दिवस जातील। तर आपण तिथपर्यंत एक भ्रमंती करून येऊया आणि भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत।